असं कोण माणूस आहे जन्माला आला आणि सगळं एकदम छान छान सगळं वारे नारे झालं. प्रत्येकाला आपल्याला नुसतं जन्मल्यापासून 5 वर्ष तर चालायला बोलायला नीट शिकायला बोलायला तरी म्हटलं का पहिलं तर तो शब्द आता बदनाम झालाय. खरंय, पुढाकार घेतो म्हणजे काहीतरी याचा फायदा आहे, याचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून पुढाकार घेतोय, बरोबर. आपल्याला डुबवणार आहे असं आपला डुबवणार आहे अशी इमेज तयार झालेली. सह्याद्रीने लोकांना शिकवलंय आपल्या या सगळ्या डोंगर रांगांनी इतर निसर्गाने किती पण आव्हान असू द्या त्याला तुम्ही पेलू शकता आणि त्याला पुरून उरू शकता त्या आव्हानांना. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, दूध म्हटलं किंवा देशातली धवल क्रांती म्हटलं तर अमूलचं नाव येतं. ते जितक्या विश्वासाचं नाव आहे तेवढंच फळबागांच्या उत्पादनात आणि निर्यातीच्या क्षेत्रात जर विश्वासाचं कुठलं नाव असेल देशामधलं तर ते आहे सह्याद्री फार्म्सचं. बरं, एखादी जेव्हा फर्म सुरू होते, एखादी कंपनी सुरू होते किंवा एखादा उद्योग सुरू होतो त्यामागे कुठली तरी एक व्यक्ती असते जिचं ब्रेन म्हणता येईल किंवा जिचा विचार त्यामागे असतो, प्रेरणा असते. आणि या सह्याद्री फार्म्सची ज्यांची संकल्पना, ज्यांची प्रेरणा ते विलासजी शिंदे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं सह्याद्री फार्म्स जे आहे ते पण आम्ही तुम्हाला या पॉडकास्टमध्ये दाखवतो आहोतच. जाणून घेऊया त्यांची नेमकी स्टोरी काय आहे. कारण अगदी कोवळ्या वयामध्ये जेव्हा उमेदीचं वय असतं तेव्हा जर कोणाला नुकसान मोठं झालं तर माणूस निराशेच्या गर्तेत जातो. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे खूपदा घडताना आपण बघतो. ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी 6 कोटीचा नफा जरी आला तरी सुद्धा मागे वळून बघितलं नाही आणि त्यावर मात करत पुढे गेले. अतिशय प्रेरणादायी अशी त्यांची ही पूर्ण कहाणी आहे. आणि त्यांच्यासोबत सह्याद्री फार्म्स कसं वाढलं, आज ज्या स्थितीला आहे म्हणजे 1950 कोटीची उलाढाल असलेल्या ही कंपनी आहे. अनेक म्हणजे हजारो 26,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं भवितव्य, स्वप्न या कंपनीशी निगडीत आहेत. 40,000 एकरच्या वर जमीन आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत या पॉडकास्टमधून तुम्हाला कळणार आहेत. विलास सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की एखादा ब्रँड जेव्हा तयार होतो त्या मागची बीज कुठेतरी खूप खोलवर रुजलेली असतात आणि ती अतिशय छोटी असतात. सीडिंग गुडनेस तुमचं टॅगलाईन आहे. तुम्ही केव्हा विचार केला? कारण शेतकऱ्याच्या आपण महाराष्ट्रातली शेती म्हणा किंवा देशातली शेती म्हणा तर पाहिलं तर शेतकऱ्याचा मुलगा शक्यतो ॲग्री बिझनेसमध्ये जायचं धाडसच करत नाही. तुमची काय कहाणी? खरं म्हणलं तर आता सह्याद्री फार्म्स ज्या स्वरूपात आता दिसतंय आणि त्याच्यामध्ये संकल्पना आहे तर याचा सगळा धागा जो आहे तो व्यक्तिगत शेतकरी म्हणून माझे जे काही अनुभव आणि त्याचबरोबर त्या अनुभवातून जे काही शांतपण तयार झालं तेव्हा आपण एक शेतकरी म्हणून आपली जी काही परिस्थिती आहे ते सगळी जी अडचणीची परिस्थिती आहे म्हणजे आपल्या विविध समस्या आहेत आणि त्यामुळे होणारं जे काही नुकसान आहे तर याच्यावर उत्तर काय, हा जो काही माझा व्यक्तिगत शेतकरी म्हणून जे अनुभव तयार झाले त्यातून आता इथपर्यंतचा सगळा प्रवास झाला तो उलगडत का नक्की जे आता आपली कोंडी होते शेतकरी म्हणून आणि त्याच्यामध्ये आपला जे काही समस्या आहे त्याचं उत्तर जे आहे ते आपण बाहेर शोधतोय. आपल्याला वाटतं का बाहेरून ते इतर घटक जे आहेत ते सरकार असेल किंवा इतर कोणी व्यापारी घटक असेल किंवा इतर कोणत्या काही संस्था असतील, बाह्य संस्था असतील यांच्याकडून आपण उत्तराची अपेक्षा करायची का आपणच आपले उत्तर शोधायचे आणि ते उत्तर शोधण्यासाठी लागणारी ताकद सुद्धा ती आपणच तयार कशी करायची. तर हा जो काही संघटित आपल्या ताकदीवर प्रश्न सोडवण्याचं जे काही उत्तर आहे ते सह्याद्रीच्या निमित्ताने आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जे काही आता अमूलचं नाव घेतलं तर या देशामध्ये जसं माझी परिस्थिती आहे अशी दुसऱ्या काही शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी जसं उत्तर शोधलं त्यांच्या पिकामध्ये दूध या पिकामध्ये उत्पन्नामध्ये जसं दूध शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डॉक्टर कुरियन असतील, गोविंदास पटेल असतील यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने ती दुधाची मूल्य सगळी म्हणजे आम्ही फक्त पिकवणारे नाहीत तर आम्ही पर ग्राहकापर्यंत ते सगळं जे काही उत्पादन आहे ते आमच्या ग्राहकाच्या ज्या अपेक्षा आहे त्या अर्थाने ते सगळं घेऊन जाऊ आणि तो एक विश्वासार्ह ब्रँड उभा करू. ही जर दुधामध्ये शक्य आहे की देशातल्या जे काही भागात शक्य आहे तर मग ते इतर पिकात का शक्य नाही आणि आपल्या भागात का शक्य नाही. तर हा जो दृष्टिकोन आहे हा सगळा मागचा जो काही 30 वर्षाच्या काळामध्ये व्यक्तिगत माझा शेतकरी म्हणून सुरू झाला त्या काळापासून तर आजपर्यंतचा हा सगळा प्रवास त्या दृष्टिकोनाशी सगळा निगडीत आहे.
तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आला, तुमचं एक मोठं संयुक्त म्हणजे कुटुंब, जॉईंट फॅमिली ज्याला म्हणता येईल असं होतं. मग सगळे चुलते वडील, मग त्यांच्याकडनं तुम्ही शेतीमध्ये काय शिकलात? म्हणजे कसं होतं की शेती करणं हे काही सोपं नाहीये. आत्ता तुमच्या एका स्टाफशी बोलत होते, ते म्हणले की शेतीची समस्या म्हणजे रावणाच्या 10 तोंडांच्या समस्या, ते तुम्ही बघत बघतच वाढलेलं असाल. तेव्हा कसं कसं याचं बीज रोवत गेलं की नाही मला मोठं होऊन कृषी उत्पादन मध्येच म्हणजे याच क्षेत्रामध्ये जायचंय, स्वतःचं काम करायचंय असं? आता खरं म्हटलं तर जी काही इतर कोणत्याही शेतकरी कुटुंबाची जशी परिस्थिती तशीच आमची कुटुंबाची परिस्थिती आणि जे काही बऱ्यापैकी समस्या आपण सगळ्या शेतकऱ्याच्या घरात बघतो त्या समस्या झाल्या, पण काही जास्त अजून आपण म्हणता येईल अशा अडचणीच्या गोष्टी आमच्या नाशिक जिल्ह्यात किंवा असलेल्या आमच्या कुटुंबामध्ये राहिलेत. कारण आमच्याकडे नाशवंत शेतीमालाचं उत्पादन जास्त, फळभाजीपाल्याचं उत्पन्न जास्त आणि कोणत्याही इतर शेतीमालाच्या तुलनेत फळभाजीपाल्यामध्ये आव्हानही जास्त आहे. त्यामुळे तशा प्रकारचे आव्हानं सगळे बघत बघतच मी लहानपणी सगळं म्हणजे शिकत गेलो. थोडं जे काही 12वीपर्यंत थोडंसं कळायला लागलेलं वय म्हणतो त्याला, त्यामध्ये जे लक्षात यायला लागलं काही जे काही आपण टोमॅटो पिकवतोय, बाजारात घेऊन जातोय, त्याचे काही कधी भाव तेव्हा क्रेटवर विकलं जायचं 7 किलोचा क्रेट, तर कधी तो 70 रुपये जाणार, कधी रस्त्यावर फेकायची वेळ येणार, अशी परिस्थिती. त्याच्यापासून तर मग पालेभाज्यांपासून तर जे काही असतील मग काही फळं किंवा द्राक्ष थोडी छोट्या प्रमाणात होती, काही फार मोठ्या प्रमाणात नव्हते, पण जे काही सगळे असे नाशवंत पिकांचे ते हाल सगळे बघत बघतच मोठं झालं. आणि मग ते 12वीच्या दरम्यान मला जेव्हा थोडं कळायला लागलेलं होतं तेव्हा एक तर थोडं 2 अडचण नक्की करिअर म्हणून काय करावं, तर त्याच्यामध्ये मला स्वतःला व्यक्ती निसर्गाची आवड सुरुवातीपासून म्हणजे तेव्हा ट्रेकिंगच्या निमित्ताने थोडंसं सायलेंट डोंगरांगा वगैरे फिरायला लागलो. आणि त्याचबरोबर आमचं काही जे काही आडगावची शेती आणि आमचा सगळा परिसरचा परिसर सगळ्या निसर्गमय परिसर, तर ते एक आपण इथंच राहावं किंवा हेच करावं असं एक जे काही नैसर्गिक आवड असते त्या अर्थाने ती होती. आणि त्या अर्थाने ते शेतीमध्येच आपण काही शिकावं बरोबर असा अर्थाने मी तेव्हा 12 निर्णय घेऊन मग मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याच्या दिवशी मी केनोला ॲडमिशन घेतलं. आणि ते कॉलेजच्या दिवसामध्ये मग ते अजून थोडेसे स्पष्ट गेले. एक तर शेतीच्या समस्यामध्ये काही आपल्या नैसर्गिक साधनांच्या समस्या आहेत, पाणी उपलब्ध होणं, त्याचबरोबर पाणी नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी, जमिनीची धूप, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन हा जो काही महत्त्वाचा विषय तो मला जरा थोडा राळेगण शेतीला व्हिजिट केल्यानंतर जरा जास्त त्याचं गांभीर्य लक्षात आल्यावर म्हटलं की आपण त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. मी त्या अर्थाने पोस्ट ग्रॅज्युएशनही पुढचं केलं. आणि नंतर मग तेव्हा ती कॉलेजच्या सगळ्या माझ्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन काळामध्ये थोडी स्पष्टता येत गेली की आपल्याला शेतीच्या मूलभूत प्रश्नापासून तर आपल्याला सगळ्या बाकी समस्यांना काम करावं लागेल. तर मग आपल्याला आपलं कुटुंबामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे समृद्धी आणते आणि आपल्या गावात किंवा ग्रामीण भागात आपल्याला समृद्धी आणते. आणि त्या अर्थाने मग ते सगळं ते थोडंसं शिकायला सगळी सुरुवात झाली. आणि थोडंसं योगाने असं झालं का ते मला घरच्या शेतीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा थोडंसं घरून जे काही प्रकारचं वातावरण होतं काय काही बाहेर शेती घेऊन भाड्याने घेऊन करायचं तेव्हा वेळ आली. आणि त्यानिमित्ताने जरा मग शेतीचे जे काही खरी परिस्थिती आहे ती मग प्रत्यक्ष अनुभवायला सुरुवात केली. व्यक्तिगत शेतकरी म्हणून काय समस्यांना तोंड द्यावं लागतं घरचे तर आधी कळत होतं, जेव्हा स्वतः करायला लागलो तर जास्त स्पष्ट कळायला लागलं. आणि त्यानंतर तर मग तो 95 ते 2004 पर्यंत एक काळ व्यक्तिगत शेतकरी म्हणून मी मग काही सगळ्या प्रकारचे शेतीमाल पिकवण्यापासून तर मग त्याला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायापासून तर असं बरंच खटपटी केलं. जे सर्वसाधारण शेतकरी प्रत्येक खटपटी करत असतो, तर संघर्ष जो रोजचा चालू असतो, काही कायद्या परिस्थिती नारळ काढण्याचा, नवीन वाटा शोधायचा, तुला संकट आले किंवा नुकसान झालं तरी परत पुढे उभं राहायचं. तर तसा तो 8 वर्षाचा काळ होता ज्याने मग खऱ्या अर्थाने शिकवलं की समस्या काय आहेत आणि त्याचे कारण काय आहेत. कारण बऱ्याचदा तुम्ही जसं म्हणलं तसं रामाचं 10 तोंडासारखं एका बाजूने पाहिलं तर असं वाटतं की तेच काहीतरी मूळ आहे एखाद्या प्रश्नाचं, पण तसं नसतं. दुसरं जाऊन काही कारण असतं, तिसरंच असतं. शेतीमध्ये अशा खूप समस्या एकमेकांना जोडल्या गेल्या का त्या कधी कोणती समस्या समोर सांगता येत नाही. तर शेवटी काय अशी परिस्थिती काय नुकसान झालं आणि तोट्यात गेलं. तर ही सगळी जी काही अनुभवाची शिदोरी तयार झाली तर ती पुढे मग मार्ग काढायला उत्तर शोधायला बऱ्यापैकी असं म्हणतात ते की एक फेल फास्ट फेल फॉरवर्ड. तर तुम्हाला
सुरुवातीला तुम्ही जेव्हा एक डेअरीचा व्यवसाय सुरू केला म्हणून तेव्हा आपण अपयश आलं, नुकसान झालं. मग दरवेळी नुकसानं जशी जशी होत गेली त्या प्रत्येक ह्याच्यातनं तुम्ही काय शिकलात? म्हणजे कारण आपण आता बघितलं की आज आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, खास करून अल्पभूधारक जे शेतकरी, त्यांची परिस्थिती अतिशय भयावह अशी आहे. कारण ओला दुष्काळ आहे, पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. तुम्ही ह्या सगळ्या जेव्हा जेव्हा फेल्युअर्स तुमच्या आयुष्यातले आले त्यावेळी काय काय शिकलं आणि कसं पुढे एक जायचं? तर म्हणजे पहिलं तर जे काही सगळा अनुभव होतो आणि सगळ्यांना सगळं शिकत गेलं तर शेतीमध्ये ज्या समस्या आहेत त्या खूप अशा घट्ट आणि काय म्हणतात खूप अशा नजरेमध्ये इतक्या आतमध्ये रुतलेल्या आहे का त्याला उत्तर म्हणजे एका रात्रीचं असं काही चमत्काराने काय होणार नाही. त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने ताकदवान व्यवस्था उभी करावी लागेल आणि त्याचबरोबर जेवढी मोठी समस्या तेवढं मोठी तुमची ताकद वाढवावी लागेल. सरळ आहे म्हणजे संकट काही छोटे मोठे नाही. मोठी एवढी आव्हानं जी आहेत किंवा नैसर्गिक संकटापासून तर बाजारातल्या घटकांपासून तर जे काही संकट याला पूर्ण उरायचं खूप ताकद पाहिजे. म्हणजे आपल्याला एकट्याला काय आपण ती आपल्या एकट्याने कधी होणार नाही. त्याला आपल्या संघटितच प्रयत्न करावा लागतील. त्यामुळे संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा धडा हा तो मिळत गेला. त्याचबरोबर काय ह्याच्यावर जे काय आहे संघटित होऊन आपण जर म्हणू का संघर्ष करायचं म्हणजे काय राजकीय संघर्ष करायचा आणि किंवा कोणाविरुद्ध आंदोलन करायचं आणि कोणाकडून तरी उत्तराची अपेक्षा करायची तर हा काय मार्ग नाही. कारण ते पण मी त्या काळामध्ये बघत होतो का भरपूर अशा आंदोलन याच्यामधून प्रश्न तसेच आहे, काही सोडत नाही. नाशिक जिल्ह्याचा कांद्याचा प्रश्न 80च्या दशकापासून आजही तसंच आहे. राजकीय मार्गाने काही उत्तर सापडतायत तर तसं काही दिसत नाही. याच्यावर आपल्याला आपली हा शेती हा जर तांत्रिक विषय आहे, हा जर व्यवसाय तर त्याचे तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टीने त्याचे उत्तर शोधायला पाहिजे आणि ते कसं करायचं याचं थोडंसं मग दुधाच्या निमित्ताने ते दूध जेव्हा आम्ही काही स्वतः डेअरी करण्याचा आणि दूध विकायचा प्रयत्न करायला लागलो तेव्हा अमूलचा संबंध आला. अमूलची तडा ते अशा प्रकारची व्यवस्था काय ते कळायला लागलं आणि मग ते ज्या पद्धतीने आज एक संघटित होऊन त्यांची व्यावसायिक ताकद तयार झाली तेव्हा आज तशी आपली का नाही होऊ शकत किंवा आपल्या भागात काय नाही होऊ शकत. तर हे सगळे शिकून त्या काळामध्ये होत गेले. दुसरं एक जे काही महत्वाची शिकवणूक म्हणता येईल ते की आपला संघर्ष आता जो आहे तो आता जागतिक पातळीवर आहे. आता द्राक्ष पिकवतोय आपण आणि आता आपण विकायला आपल्याला जर स्वातंत्र्य आहे जागतिक बाजारामध्ये आता का आपण भारतात विकू शकतो, जगभरात विकू शकतो, युरोपमध्ये विकू शकतो. पण मग त्या बाजारामध्ये जागतिक स्पर्धा आहे. म्हणजे मी जसं इथे छोटा शेतकरी द्राक्ष पिकवतो तसं जगात कोणी अजून मोठ्या क्षेत्रावर पिकवत असेल तेवढा ताकदीचा जो काही घटक आहे त्याच्याबरोबर मला स्पर्धा करावी लागते. म्हणजे थोडक्यात ऑलिम्पिक लेवलची आता कुस्ती आहे. बरोबर. ती कुस्ती आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला तेवढी त्या दृष्टीने विचार करावा लागेल. त्या कुस्तीची तयारी कशी करतोय आपण. आता हे सगळं जे काय आहे म्हणजे जागतिक स्पर्धेत टिकायचं आहे. तुम्ही छोटे आहात, तुम्ही संघटित नाही आहेत, तुम्हाला समस्या भरपूर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आता पुढे जायचं आहे आणि शेवटी जीवनात संघर्ष प्रत्येकाचा आहे. शेतकरी म्हणून आपल्या वाट्यात जास्त संघर्ष आला असेल पण मग आपण त्याच्यावर तेवढा आता तेवढी मोठी आपल्याला उडी मारायची असेल तर तेवढी तयारी करूनच मारावी लागेल. हे सगळं त्या काळात शिकणं झालं. पण तुम्हाला या शेतकऱ्यांना संघटित करताना कसं आहे की एक खूप सक्सेसफुल मॉडेल असेल उभं आणि ते तर लोकांना जमवणं सोपं जातं. पण तुम्ही लोकांना जमवलं कसं? कारण तुमच्याकडे दाखवायला कसं काही नव्हतं. सह्याद्री फार्म्स आपल्याला करायचं हे होतं. त्याच्यासाठी आसपासचे सगळे शेतकरी जमवणं, त्यांना एकत्र आणणं आणि त्यांना पटवून देणं की अरे आपण हे करूया. तसं अवघड आहे हे सगळं. एकत्र येणं हे तसं म्हटलं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण आज पाहिलं ना एकीकडे असं समजतंय का संघटित झाल्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही किंवा तुम्ही त्याशिवाय काही प्रश्न होऊ शकत नाही. तर तुम्ही संघटितच व्हायला तयार नाही हीच मोठी समस्या आहे. का नाही संघटित व्हायला तयार? एकमेकांवर विश्वास नाही आणि किंवा कोणी काही एखादं असं जर पुढाकार घेऊन काही करू इच्छित असेल तर त्याच्यावर विश्वास तयार का होत नाही? तर त्याला कारण का आपलं आजूबाजूला जे काही सगळी एकंदरीत सामाजिक आणि सगळी जी काही व्यवस्था आहेत राजकीय व्यवस्था त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे काही अनुभव आहेत तेव्हा पुढारी म्हटलं का पहिलं तर तो शब्द आता बदनाम झालाय. पुढाकार घेतो म्हणजे काहीतरी याचा फायदा आहे, याचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून पुढाकार घेतोय, आपल्याला डुबवणार आहे अशी इमेज तयार झालेली. मागच्या जे काही आजूबाजूला घडणारे असतील सगळे लोकांचे अनुभव सहकाराचे खास करून सहकार महाराष्ट्रात 100 वर्ष झाले सरकाराचं तसं बेस आहे किंवा सहकाराची सगळी काही पार्श्वभूमी आहेत. महाराष्ट्र साखर कारखान्यापासून दूध डेअऱ्यांपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर संस्था आहेत आणि पण त्याच्या भोवती जे काही लोकांचे अनुभव झाले त्यामुळे कोणी एकत्र येणं किंवा असं काही
नवीन पुढाकाराला साथ देणं ते दिसत नाही. तर मग मला हे चांगलं कळत होतं आणि त्यातही आमच्या डेअरीमध्ये आम्ही जे काही मोजके लोक एकत्र आलो होतो तर आम्हाला ते अनुभव होते का संकटात कसं आहे प्रत्येकाला अपेक्षा असते की कोणीतरी पुढाकार घ्यावून काही काम करावं, पण त्या जबाबदारी घ्यायचा जो विषय असतो त्या जबाबदारी घ्यायला सगळे तयार नसतात. म्हणजे सगळे यशामध्ये सगळे वाटेकरी व्हायला तयार असतात, पण अपयशचे वाटेकरी कोण आलं आणि ते कोणी काही सुरुवात केली तर तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव तोंड द्यावाच लागणार आहे, अपयशाला द्यावं लागणार सगळे असणार आहे. एकत्र येणं हे एवढं सोपं नाही आहे याची जाणीव होते. त्यामुळे माझा व्यक्तिगत दृष्टिकोन होता की आपण त्याच्यामध्ये एकतर पहिले पोतीतूनच आहे ना विश्वासार्हता तयार करायला लागेल. त्यामुळे जे वाटतं ना ते करायला पहिलं आपण सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी जे काही छोटे छोटे पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. एकदम मोठी काही एका दिवसात काही असं चमत्कार आणि एकदम मोठं काही तुम्ही असं काही स्वप्न असं लगेच प्रत्यक्ष आणू शकत नाही, पण पाऊल तर टाकावं लागेल. मग ते छोटं का होईना पण ते पाऊल महत्वाचं आहे. आणि मग तेव्हा ते 2004ला मी जेव्हा द्राक्षाचा ग्रुप बांधायला सुरुवात केली, छोटा म्हणजे फार 10 लोक होतो आम्ही. 10 लोकांमध्ये जवळजवळ म्हणजे बऱ्यापैकी थोडी घरातली मंडळी किंवा काही म्हणजे आमची चुलत हे असते काका वगैरे पुढे गावातले एक दोन जवळचे लोक, असं छोटा ग्रुप. तो काही असं काही मोठा ग्रुप एकदम असं सायद्री जेवढं ग्रुप आहे ते एका रात्री झालं नाही, तो छोटाच ग्रुप. त्या ग्रुपची टप्प्याटप्प्याने सुरुवात, खूप काही अशी मोठी काही अशी उडी नव्हती किंवा असं काही मोठं काही त्यांना स्वप्न दाखवायचा विषय नव्हता. फक्त एकत्र द्राक्षाची व्यवस्था विकायची करणं, त्यासाठी जे काही लागेल ते टेक्निकल शिकणं. आता छोटा ग्रुपने सुरुवात झाली. तो 2004 लोकांचा ग्रुप आहे. तो वाढत हळूहळू म्हणजे 6 वर्ष लागलं त्याला 100च्या वरती जायला. मग ती एकदम हळूहळू झालेली सुरुवात, एक एक गोष्ट व्यवस्थित रुसवत चाललेली सुरुवात अशी झाली. आणि ते 6 वर्ष जे काही मग झालं 6-7 वर्षामध्ये त्याच्यातून मग ती सायद्रीचं पायाभरणी होत गेली. तर मग 2010चा जो टप्पा आला तेव्हा एकदम मोठ्या संकटाला आम्हाला तोंड द्यावं लागलं. एकदम द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सगळं. आणि त्या नुकसानीच्या त्या टप्प्यावर मग एका अर्थाने ती परीक्षा म्हणता येईल. जे काही तुम्ही बोलताय करताय एक लीडर म्हणून, तर त्याच्यावर मग ती एका अर्थाने हे लिटमस टेस्ट म्हणता येईल. अशा परिस्थिती कशी वागता तुम्ही जबाबदारी घेताय का फक्त नुसतं भाषण करताय का नुसतं सांगताय, आणि तेव्हा तुम्ही किती याने म्हणजे तत्वानी चालताय एक अर्थात ती परीक्षा होती. आणि त्या परीक्षेमध्ये तसं एक सह्याद्रीचं आहे ना जे काही गरज आणि त्याचबरोबर सह्याद्रीची मग पायाभरणी अजून त्यांनी स्पष्टपणे झाली. कारण त्या परिस्थितीमध्ये मी स्पष्टपणे भूमिका घेतली की जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारीची आम्ही घेतोय. थोडे डिटेल पाहिजे की तुम्ही एक्सपोर्ट केलं होतं, नुकसान झालं नेमकं 6 कोटीचं जवळपास नुकसान झालं. काय तो प्रसंग होता आणि त्याच्यामधून खरं म्हणजे अशा वेळी कुणाचंही जो कोणी प्रमोटर किंवा जो कोणी त्याचा मुखी असतो त्याची प्रवृत्ती असते की त्याच्यापासून तोंड लपवायचं, पण तुम्ही वेगळं केलं. नुकसान जे झालं ते काही माझं एकच झालं नव्हतं, बरोबर. पूर्ण ग्रेप इंडस्ट्रीज झालं होतं. आम्ही जेवढे काही त्या वर्षी ज्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पिकवले आणि ज्यांनी ते द्राक्ष निर्यात केले असे सगळे घटक म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकरी बी आणि द्राक्ष निर्यातदार असे सगळेच 100% अडचणीत आले. आणि त्याचं कारण होतं का चूक जी झाली होती ती तिसऱ्या गटाने केली होती. ती सरकारी यंत्रणेने केलेली चूक होती. सरकारची जी यंत्रणा ती आपेडा म्हणून कृषी निर्याती एकांना नियंत्रण करणारी संस्था असेल किंवा मग विशेष पेस्टिसाइडच्या बद्दलचा हा म्हणजे ते एक जे द्राक्षामध्ये वापरलं जाणारे जे काही औषध आहे ते औषध तपासणीची जी काही त्यांनी काळजी घ्यायला होती ती घेतली नाही. त्यांची जबाबदारी होती आणि त्याचबरोबर ती एक अर्थाने शेतकऱ्यांना सर्वांसाठी बंधनकारक ते आपेड्याच्या सिस्टीम चालायचं. त्यामुळे त्यांनी जे सिस्टीम दिली त्या सिस्टीमने आम्ही गेलो तर त्या सिस्टीम मध्ये तो दोष जो होता त्याच्यामुळे सर्व अडचणीत आले. म्हणजे ती जबाबदारी खरं झाली तर ती सरकारी व्यवस्थेची जबाबदारी त्याच्यामुळे नुकसान झालं. पण जेव्हा नुकसान झालं तर मग कोणी घ्यायचं बा चूक तर आमची नाही. म्हणजे मी उत्पादक म्हणून माझी द्राक्ष उत्पादक म्हणून माझी चूक नाही किंवा मी निर्यातदार म्हणून माझी चूक नाही. मग आता हे नुकसान कोणी घ्यायचं बा आणि सगळ्यांना अपेक्षा मग सरकारी व्यवस्थेने ते सारी जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांनी ते नुकसान भरून द्यावं तर त्यांनी पण हातवरती गेले कोणी पुढे आलंच नाही. त्यांनी ते सर्व सोडून दिलं का तुम्हीच बघा शेतकरी म्हणून किंवा निर्यातदार म्हणून ते तुम्हीच तुमचा संबंध तुम्हीच बघा असं ते हातवरती केलं म्हणून नक्की ते नुकसान कोणी घ्यायचं बा असं जेव्हा प्रसंग होता प्रत्येकाने त्याप्रमाणे भूमिका घेतली इतर निर्यातदारांनी किंवा शेतकऱ्यांनी. तर माझं थोडंसं मी याच्यामधला माझा एकच दृष्टिकोन होता की याच्यामध्ये जर आपल्या शेतकऱ्यांची कोणी चुकी नाही मग त्यांना नुकसान कसं काय आपण त्यांना बोलू शकतो तुम्ही घ्या त्याची जबाबदारी हीच नाही येते तर मग कसं मानणार. आणि पण नुकसान झालं तर मग ते कोणी घ्यायचं म्हणजे आपण घेऊया आपल्या जे काय असेल आता अशा प्रसंगात
कोणातरी जबाबदारी घ्यावी लागते. मी आता नैतिक अर्थाने ती जबाबदारी घेतली. त्यासाठी जे काय असेल, माझी काही परिस्थिती नव्हती अशी, तर मग त्यासाठी काय लागेल थोडंसं काही गरजेप्रमाणे थोडा ऍसेट विकणं, जमीन विकण्याचा विषय आला, एक कर्ज वाढवून घेण्याचा विषय आला. मी जे शक्य असेल त्या परिस्थितीमध्ये अशा अडचणी ते सगळं केलं, पण जबाबदारी घेतली. एका रात्रीत तर काय असा विषय सुटत नाही, पण एक वर्षाच्या पिरियडमध्ये ते मग टप्प्याटप्प्याने हळूहळू तू सगळ्यांचं ते नुकसान भरून देणं करणं ते सगळं होत गेलं. पण त्याच्यामुळं एक झालं की ती विश्वासार्हता तयार होत गेली सर्वांमध्ये. जे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तो सगळ्यात मोठा घटक असतो कोणत्याही संघटित यंत्रणेमध्ये, कोणत्याही सहकारी संस्थेत, कोऑपरेटिव्ह मध्ये. आणि विश्वास तयार झाला तर मग आपण मग पुढच्या गोष्टी त्या सोप्या व्हायला लागतात. ते लिओसीच्या प्रसंगातून नुकसान जे काही झालं ते आर्थिक नुकसान, पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्वासार्हता तयार झाली. आणि त्याचबरोबर हा पण एक दृष्टिकोन तयार झाला की आता हे जागतिक स्पर्धेमध्ये आपण कशा प्रकारे संघटना तोड द्यावा लागू शकतो. मग ते आता सरकारच्या धोरणामुळे होणारे काही चुका असतील, निसर्गाची फटके असतील, किंवा अजून काही बाजारातल्या काही इतर घटक असतील, तुमचे स्पर्धक घटक असतील, तर सगळ्यांशी तोंड देऊन तुम्हाला त्यांना पूर्ण उरायचं. तुम्हाला खूप मोठी ताकद पाहिजे. त्यामुळे सह्याद्रीचं जे विजन तयार झालं, अशी एक व्यवस्था, अशी एक संस्था उभी राहणार जी पुढच्या 100 वर्ष तिला जर आपल्या सर्वसाधारणांना करायचं आणि बदल करायचं तर खूप त्याचा पाया तेवढा भक्कम पाहिजे, त्याच्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे. कधी नुसतं एखाद्या वर्षासाठी किंवा एखाद्या दशकासाठी नंतर शतकांची ती संस्था उभी राहिली पाहिजे. तशी व्यवस्था उभी करण्याचा तो दृष्टिकोन सुरुवातीपासून सह्याद्रीमध्ये घेतला गेला. त्यामुळे जे काही सह्याद्रीमध्ये आज घडत आहेत तर ते त्या मग जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं तर जागतिक दर्जानेच उभं राहिलं पाहिजे, तेवढा ताकदीने झाला पाहिजे. स्पर्धा जी आहे ती जागतिक पातळीवरची, तर मग तुम्ही तेवढी क्षमता तुमची तयार केलेली पाहिजे. तुमची स्पर्धा चीनच्या शेतकऱ्याबरोबर आहे, तुमच्या अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर आहे, तुमची युरोपमधल्या शेतकऱ्याबरोबर आहे, त्याचबरोबर बाजारातले मोठे मोठे घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला तोंड द्यायचं आहे, तर त्याला पूर्ण उरायचं आहे. ही दृष्टिकोन सह्याद्रीमध्ये तयार झाला. याचं फक्त एकच कारण म्हणता येईल ती लिओसीची घटना तिने तशी जाणीव करून दिली. नेदरलँडचा प्रसंग नेमका काय होता तुमचा? कारण खूप मोठे पाठवलेलं होतं आणि मग रिजेक्ट झाले. तुम्ही त्यातनं काय काय शिकले? आता हे नेदरलँड द्राक्ष मी तसे 2004 ला पहिल्यांदा पाठवले, नंतर 2010 ला परत जो प्रसंग 2004 ला पहिल्यांदा द्राक्ष पाठवत होतो, पण ते रिजेक्ट झाले होते. आणि 2010 ला झाले होते. 2010 मी जसं म्हटलं तर ते सरकारच्या चुकीमुळे आणि त्यामुळे आम्ही अडचण झालो. आणि 2004 ला जेव्हा होता तो पहिलाच माझा प्रसंग होता. काही अनुभव नव्हता, बाजाराचा अनुभव नव्हता किंवा अशा प्रकारचा काही निर्यातीचा व्यापाराचा काही अनुभव नव्हता. त्यामुळे ते आपण ते म्हणतो ना, ते अर्धवट केलेला प्रयत्न जो तसा पूर्ण तयारी नसेल तो फसला. आणि त्यात तरी नाशवंत मालामध्ये बाजार जे अपडाऊन होतात, म्हणजे कुठेही असेल, आपण इथल्या आपल्या बाजारात घ्या तर जागतिक बाजारामध्ये दोन्हीकडे ते घडतं तसं. तर मग त्याच्यात ते पहिले जे 4 कंट्री आम्ही 2004 ला पाठवले, तर इथून जाताना जो बाजार होता तो 1 महिन्यानंतर तो पूर्ण पडला तिथे. आणि त्या पडल्यानंतर तिथं द्राक्ष जे समोर गेलेले तिथल्या व्यापाऱ्यांनी ते घ्यायला नाकारलंय. कारण त्याला त्याच्या अगेन्स्ट काही ऍडव्हान्स जे द्यायचे होते ते त्याला सरळ नाकबूल गेला आणि त्यामुळे ती कोंडी झाली. आणि आता कोणताही नाशवंत माल आहे ते एखादा सुटलेल्या बाणासारखे ते काही परत आणता येत नाही, त्याचे काही व्यावहारिक मग त्याला मूल्यच नसतं. त्यामुळे मग ती कोंडी सापडली नेदरलँडला ते द्राक्ष गेलेले. आणि मग तिथे मला पहिलाच प्रयत्न, पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास पण तोच झाला. आणि तो पहिलाच मग तो नुकसान तिथं त्यांना मला फेस करावं लागलं. आणि त्यामुळे ते सुरुवात होतानाच या द्राक्ष जिल्ह्यामधली सगळी जी काही झाली अशी नुकसानी त्या निमित्ताने एक झालं. फक्त मी पहिल्यांदा युरोपला पण गेलो, नेदरलँडला गेलो, ऍक्च्युली काय घडलं बघायला. त्यातून हे दृष्टिकोन पण घेऊन आलो, जागतिक स्पर्धा काय आहे आणि एखाद्या प्रगत व्यवस्था म्हणजे काय आहे. त्यातून आपल्याला जर आता बदलायचं काय काय करावं लागेल, ते आपल्याला खूप तयारी करावी लागणार आहे, खूप अजून शिकावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर सगळे जे काय आहे म्हणजे आपल्या व्यक्तिगत नाही, आपल्या सगळ्या गटामध्ये पण बदल करावा लागतील. आपल्या सगळ्या एखाद्या व्यवस्थित ठिकाणावर विक्रीच्या व्यवस्थित आपल्या पोस्ट याच्या लेवलला करावं लागतील. मी पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्यातून घ्यायचा. नुकसान जरी झालं पण त्यातून जो दृष्टिकोन मिळाला तो नंतर मग पुढे अधिक पुढे जाण्यासाठी काम आलं. एक असतं की जेव्हा एखादी अशी मोठी संस्था उभी राहते तेव्हा जेव्हा एक त्याच्या मागचं ब्रेन नसलेला माणूस जेव्हा काहीतरी खचतो वगैरे, तर त्याला आधार देणारे मानसिक असो, तांत्रिक असो किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे एक कदाचित कुटुंबातली व्यक्ती असते, कदाचित मित्र परिवार असतो, कदाचित सहकारी असतात. तुमच्या बाबतीत ते कोण होतं? तसं तर पहिलं तर जे एक आमच्या घरामध्ये एक थोडासा विचार
पॉझिटिव्ह विचार सुरुवातीपासून होतात. कारण शेतकरी म्हटलं रोज संकट बघतो, रोज अडचण बघतो, ते तर म्हणजे पाचवीला पुजल्यासारखं. त्यामुळे हे जे काही झालेल्या जेवढ्या काही घटना किंवा जेवढं काही असेल त्याच्यामध्ये कुटुंबाची साथ पूर्ण खंबीरपणे होते. आई वडिलांपासून तर मग पत्नीपासून तर सर्वांची होती. पण त्याचबरोबर मला मित्र जे काही सुरुवातीपासून चांगले जोडले गेले, कॉलेजचे दिवसातले असतील, शाळेतले असतील, त्यामध्ये काही सर्वांमध्ये जो काही सर्व मध्यमवर्गीय किंवा सर्व आपल्या सर्वसाधारण परिस्थितीतील सगळी लोक. त्यामुळं आता त्याच्यामध्ये थोडा धाडशी आणि काही धाडस करायचा स्वभाव, तर त्याला आता प्रत्येकाचा जो काही नैसर्गिक वगैरे हा करतोय प्रयत्न प्रामाणिक आहे. याच्यामध्ये काही असा दुसरा काही चुकीचं काही कारण नाही आहे, तरी फसतोय. त्यामुळे एक अर्थाने ते प्रत्येकाला थोडंसं म्हणजे तो तुम्ही म्हणा आणि त्याचबरोबर जेवढं शक्य तेवढी मदत करायची पण भावना. आणि त्याचबरोबर माझा दृष्टिकोन काय, प्रत्येकामध्ये जेवढे काही स्किल आहे वेगवेगळं, कारण सगळ्या काही कोणीच माणूस परिपूर्ण नसतो, पण प्रत्येकामध्ये काहीतरी अशा क्षमता असतात. त्या क्षमतांना जर योग्य वाटणं किंवा दिशा मिळाली तर तो खूप काही चमत्कार करू शकतो. ग्रामीण भागातले सर्वसाधारण मुलांमध्ये आणि सर्व आपण शेतकरी कुटुंबामध्ये पाहिलं तर ते नैसर्गिक काही त्यांच्यामध्ये स्किल आहेत. आता ते कसे वापरायचे आहेत एवढं थोडंसं ते नियोजनाचा भाग म्हणा आणि त्याला एक योग्य दिशा द्यायचा भाग, तर ते जुळवायचं काम मी करत गेलो. त्याच्यामुळे ते आमची चांगली सगळे टीम तयार होत गेली. घरातले असतील किंवा आमच्या सगळ्या मित्रमंडळीतले आणि ती सगळी सॅलरी खरं म्हटलं तर सगळ्यात मेन काय म्हणता येईल ती महत्वाची ताकद तयार झाली. द्राक्ष सुरुवातीला सुरू केली आणि मग तुम्ही वेगळी वेगळी पिकं त्यात जुळत गेला, तर हा निर्णय कसा टप्प्याटप्प्याला होत गेला आणि महत्वाचे तुम्हाला सह्याद्रीच्या विकासातले महत्वाचे माइलस्टोन ज्याला म्हणता येईल असे काय वाटतं? द्राक्षाची आणि दुधाची जर तुलना केली, दुधामध्ये आता जे काही आता अमूल असेल किंवा बरेच मोठे काही कॉपरेटिव्ह ब्रँड तयार झाले किंवा काही खाजगी असे ब्रँड तयार झालेत आणि एक जरा शिस्तबद्ध आता यंत्रणा ज्या दिसतात देशामध्ये तशा फळपिकात झाल्या नाही. त्याचं कारण आहे की दूध हे तसं पाहिलं तर पूर्ण इयर राऊंड उत्पादन आहे. डिमांड ही वर्षभर आहे, उत्पादन वर्षभर होत असतं. पण ते जर तुम्ही फळपिकामध्ये किंवा कोणत्याही फळभाजीपाल्यामध्ये पाहिलं तर डिमांड आता 12 महिने आहे, लोक खायला तयार आहे 12 महिने, पण उत्पादन काय तुम्ही 12 महिने करू शकता. तर ते नैसर्गिक उत्पादन आहे. शेतामध्ये तुम्ही असं काय तुम्ही परिस्थिती तयार होणार, ते आता सगळ्या उघड्या वातावरणात तयार होणारे पिकं आहे, त्यामुळे त्याला मर्यादा आहे 12 महिने पिकवायला. म्हणजे द्राक्ष फक्त झालं 3 महिने महाराष्ट्रात पिकतात, आंबे 2 महिनेच पिकतात. किंवा तुम्ही आता संत्रा म्हणला तर तो वर्षाचे 4 महिने असतील. त्याचबरोबर तसंच मग भाजीपाल्यांचं तसंच आहे. मग ते जे काही सिजनल तसं जे काही नेचर आहे फळभाजीपाल्याचं, हा एक मोठा अडचणीचा भाग आहे. सिजनल आहे ते नाशवंत आहे. आता ह्या दोन्हींना म्हणजे एकच पिकाची व्यवस्था 12 महिन्याची करायची तर ती 100% शक्य नाही, त्यांनी चॅलेंजिंग आहे. याच्यावर मग जो काही विचार झाला की एका पिकाची यंत्रणा उभी राहायची ऐवजी जर आपण 3-4 वेगवेगळ्या सीझनच्या पिकांची यंत्रणा एकत्र केली तर याच्यात फायदे जे आहे का आपल्या शेतामध्ये एकच पीक करण्याऐवजी 2-3 पिकं वेगवेगळ्या सीझनचे, म्हणजे आपली एका पिकाची रिस्क कमी झाली. आणि नंतर दुसरीकडे पुढच्या टप्प्यावर म्हणजे आपल्या संसदीय पातळीवर जी व्यवस्था आहे ती जर वापर 12 महिने होईल. म्हणजे जानेवारी ते एप्रिल जर द्राक्षाचे पॅक हाऊस वापरलं असेल, तेच नंतर एप्रिल मेला आंब्यासाठी वापरलं जाईल, तेच नंतर मग डाळिंबासाठी जुलै ऑगस्ट सप्टेंबर वापरलं जाईल, तेच नंतर नोव्हेंबर डिसेंबरला टोमॅटोसाठी वापरलं जाईल. ते फ्रेश हँडलिंगची यंत्रासारखी प्रोसेसिंग असेल, सगळ्यांचा वापर चांगला पद्धत झाला, इफिशियंट वापरता होणं. आणि त्याचबरोबर नंतर विक्रीच्या व्यवस्थेला बी जिथे विकायला जातो तिथं ग्राहक जो आहे त्याला पण सगळ्या ज्या काही फळभाजीपाला आहे सगळं एका जागी भेटलं तर त्याला बी पाहिजे, तुम्ही त्यासाठी त्याची व्यवस्था त्याची अर्थ नसते. मग तुम्ही एका दुकानात फ्रूट स्टॉल असेल म्हणजे काय फक्त द्राक्ष स्टॉल नसतो, ते फ्रूट स्टॉल असतो. माझा प्रगती सगळे फळ तिथं एकाच पॉईंटला आले तर ग्राहकाला बी चांगलं आहे, दुकानदाराला चांगलं आहे. एकंदरीत हे सगळं समजून आम्ही मग द्राक्षाबरोबर इतर फळ पिकांच्या यंत्रणा आणि त्याबरोबर जे काही आहेत इतर काही भाज्यांच्या त्याला जोडायचा प्रयत्न 2016 पासून करायला सुरुवात केली. 2011 ते 16 द्राक्ष फक्त त्याची एक व्यवस्था उभी करणं, त्याच्यातून अनुभव घेणं, कशा प्रकारे फळपिकांची मूल्य साखळी उभी करावी, त्यासाठी एकत्र फळपीक शेतकऱ्यांनी कसं यावं, जागतिक दर्जाने कसे करावे, ते सगळे शांतपण पहिलं द्राक्ष निमित्तानं झालं. तेच नंतर 16 नंतर एक पिक आम्ही ऍड करायला लागलो आणि इतर पिकांना द्राक्षाबरोबर जोडत आता सह्याद्रीची 8 फळपिकं आणि भाज्या द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, त्याचबरोबर नंतर कॅशू आणि
टोमॅटो आणि स्वीटकॉर्न अशी या मुख्य 8 पिकांची यंत्रणा आज सह्याद्रीची अशी एकमेकांना जोडून विराज गेलेली आहे. त्याच्यामध्ये इतर फळं भाज्या आता हळूहळू टप्प्याटप्प्याने ऍड होऊन जातील. आणि पहिल्या टप्प्यात फक्त द्राक्ष शेतकरी सह्याद्रीचे सभासद झाले 2011 ते 2017 पर्यंत. दुसऱ्या टप्प्यामध्ये नंतर आम्ही प्रत्येक फळं भाजीपाला पिकाच्या स्वतंत्र फार्म फूडसर कंपन्या उभ्या करायला सुरुवात केली. त्यांना सह्याद्रीचे शेअर होल्डर बनवलं. अशा 64 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 726 व्यक्तिगत द्राक्ष शेतकरी असे म्हणून सह्याद्रीचे शेअर होल्डर आहेत. आणि प्रत्येक फूडसर कंपनीमध्ये परत सरासरी 400 ते 500 शेतकरी सभासद आहेत. असे म्हणून आता जवळ 26,000 वरती शेतकरी सह्याद्रीचे सगळे जोडलेले आहेत. आणि त्याचबरोबर 40,000 एकरच्या वरती क्षेत्र एकत्र या एका पूर्ण इकोसिस्टमचा भाग आहे. आणि त्यातून मग आता जे काय आहे नाशिकचं मोवाडीचा प्लॅन्ट सह्याद्रीचा 120 एकरचा टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत गेला. त्यानंतर दुसरा नांदेडचा प्लॅन्ट तो आता 3 वर्षापासून डेव्हलप होत गेला. असं हळूहळू आता पहिल्या फक्त नाशिक नंतर हळूहळू नंतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने काम वाढत गेलं. तिथं पुढचा टप्पा असेल देशातल्या इतर राज्यामध्ये जाण्याचा. किती देशांमध्ये आता निर्यात होते आणि डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशामध्ये किती विक्री होते सह्याद्रीच्या प्रॉडक्टची? आता युरोपपासून सह्याद्रीचा जो प्रवास सुरुवात झाली तो आता हळूहळू जवळजवळ प्रत्येक खंडापर्यंत पोहोचला. मग अमेरिका असेल, युरोपमध्ये जवळजवळ सर्व महत्वाचे देश, नंतर जपान असेल किंवा पॅरिस कंट्री ज्याच्यामध्ये असेल, इंडोनेशिया असेल, सिंगापूर असेल, श्रीलंका, इंग्लंडमधले देश, रशिया असे सगळे म्हणून जवळजवळ 42पेक्षा जास्त देशामध्ये सह्याद्री निर्यात होते. दोन्ही फ्रेश जास्त फळं आणि त्याजवळ काही प्रोसेस सुरू होत नाही असे दोन्ही अर्थाने होते. आणि आज सह्याद्री जी काही वळ आला आहे त्याच्यामध्ये जवळ आता 25% निर्यातीच्या बाजारात आहे आणि 55% विदेशातल्या बाजारात आहे. पुढचं तुमचं विजन काय? कारण मी बघितलं की एक व्यक्ती असते तिचं विजन असतं, नंतर त्याला जोडणारे अजून काही साथीदार तयार होतात आणि त्याशिवाय अशा प्रकारचं मॉडेल हे आपल्या देशामध्ये जागोजागी उभं राहण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती सगळ्यात बिकट आहे आज. आता जसं सुरुवातीला मी उल्लेख केला आम्हाला जसं देशामध्ये दूध क्षेत्रात एक आदर्श आपण मॉडेल म्हणता येईल किंवा ब्रँड सर्व उभं राहिलं आणि जे दुधामध्ये घडलं तेच प्रत्येक पिकात घडवणं हा तर सरळ आता विषय असायला पाहिजे. सह्याद्री पुढचं आम्ही आमचं जे काही फळ पिकांची हॉर्टिकल्चर एक स्ट्रॉंग फार्मर वन ब्रँड कसं उभा राहील आणि तो ग्लोबली कसा कॉम्पिटिव्ह होईल अशा अर्थाने ही सगळी प्रवासाला सुरुवात झाली. आता खरं म्हटलं तर सध्या जो टप्पा आहे ती फक्त पायाभरणीच म्हणावी लागेल. कारण फळ आणि भाजीपाला क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 20 लाख कोटीची बाजारपेठ ही फक्त देशातल्या बाजारपेठ आहे. आणि जगाचा जर विचार केला तर ती खूपच मोठी म्हणजे तिथं $1 ट्रिलियन डॉलरपेक्षा मोठी बाजारपेठ आहे. आणि या सगळ्या बाजारामध्ये ऑर्गनाईज पद्धतीने शेतकरी एकत्र येऊन जाणं हे फार तसं पाहिलं तर भारतात तर नाहीच शक्यच नाही झालं आतापर्यंत कोणाला आणि जगात ते फार मोजकं उदाहरण आहे. त्यामुळं तसं बाजारपेठेची संधी विचार केला तर खूपच मोठ्या प्रमाणात अजून पुढे जायला संधी आहे. सह्याद्रीचे आता जे काही टप्पे आहेत म्हणजे आपण तर त्याने सह्याद्री 2000 कोटी आहे तर ते पुढचे टप्पे वाढत जातील. जास्त शेतकऱ्यांना जोडत जाणं आता सध्या हजारात आहे, 26,000चा आकडा तो लाखाकडे जाणं वाढणं हे सगळे पुढचे टप्पे आहेत. आणि जे काही दिसतंय की म्हणजे कमीत कमी हॉर्टिकल्चर जे काही फ्रूट आणि सर्वचं मार्केट आहे फक्त देशातलं जे काही 20 लाख कोटी त्याच्यामध्ये 1% तरी शेअर सह्याद्री पुढच्या 10 वर्ष घेईल असा दृष्टिकोन आहे. मध्ये मधला जे काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये IPOचा पण सह्याद्रीचा अपेक्षा टप्पा आहे. शेतकरी एकत्र येऊन त्यांची कंपनी म्हणजे सहकारी कंपनीची परत उपकंपनी जी लिस्टेड होऊ शकते असं जे काही मॉडेल म्हणजे पहिल्यांदा देशामध्ये असं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ताकदीला अडचणीची भाषा बोलतो आपण दुसरीकडे शेतकरी एकत्र आले तर ताकद किती तयार होऊ शकते. तिला तशा प्रकारचं मग जागतिक बाजारामध्ये त्याला हे पण प्रसिद्धी कसं मिळू शकतो त्याचं उदाहरण व्हावं पहिलं हे म्हणजे अपेक्षित आहे पुढच्या 3 वर्षामध्ये IPOला जेव्हा सह्याद्रीचं उपकंपनी जाईल आणि तिला जे अपेक्षित रिस्पॉन्स आहे तर त्यावरून एक गोष्ट सिद्ध होईल की शेतीमध्ये जर चांगल्या पद्धतीने जर मॉडेल उभे राहिले पूर्ण इकोसिस्टम उभे राहिले आणि याच्यामध्ये जागतिक बाजारात टिकण्याची क्षमता असेल तर मग याच्याकडे या शेती व्यवसायाकडे भांडवल बी त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतं, तंत्रज्ञान आकर्षित होऊ शकतं आणि हे 2 गोष्टी आल्या तर मग टॅलेंट पण आकर्षित होईल.
म्हणजे आज जो काही गावातलं लोक आहेत सगळा युवक आहेत आणि किंवा ज्याच्याकडे क्षमता आहे तो गावात न राहता शेतीत न राहता तो आज शहराकडे जायचो किंवा इतर क्षेत्राकडे जायचा विचार करतो. टॅलेंट आता आपलं म्हणजे ब्रेन ड्रेन होतोय आणि बरोबर. त्याचबरोबर कॅपिटल पण ड्रेन झालेले आहेत. ग्रामीण भागातून ते शहराकडे गेलं तर तो दोन्हीचा उलटा प्रवास होणं हे मला वाटतं सायद्रीचं जे काय आता पुढच्या 5 वर्षात आहे अपेक्षा गोष्टी त्यातून तो नक्की होईल. आणि त्याचबरोबर मग जे काय एकंदरीत तर पाहिलं अशा सायद्री सारखे अजून हजारो सायद्री उभ्या राहणं कमीत कमी हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये त्यासाठी पण सह्याद्री प्रयत्न करते की आज जेवढा कोणी असं पुढाकार घेतो त्यांना ताकद द्या, त्यांना शिकवा, त्यांना उभं करायला काम करा. सह्याद्रीमध्ये ट्रेनिंग सेंटर तयार करणे काम करते, इन्क्युबेशन सेंटर काम करते. तर हे एकंदरीत जे बघताय विकसित भारत म्हणून जे काही 2047 आपण चित्र बघतो आणि त्यामध्ये सगळ्यात विकसित भारत म्हणजे भारतातला प्रत्येक घटक विकसित. आता तसं इतर क्षेत्रामध्ये खूप झपाट्याने प्रगती चालली आहे आणि आपण बघतो इतर जे काही औद्योगिक क्षेत्र सर्व्हिस सेक्टर सगळे मोठ्या झपाट्याने वाढतात. पण शेतीमध्ये असे 50% लोक हे पूर्ण अटकून पडलेली गाळा जलजली पसरीसारखे आहेत. हे बाहेर निघून काही ते पण खऱ्या अर्थाने विकसित होणार. आता 20-22 वर्षाचा टप्पा आहे याच्यात या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं नक्कीच स्वप्न आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे, तुम्हाला आणखी काय काय आवड आहे? म्हणजे लोकांना हे निश्चित जाणून घ्यायला आवडेल की विलास शिंदे व्यक्ती म्हणून कशी आहे. मला काय तसं म्हटलं तर आता सह्याद्री फार्मचं सह्याद्री नावाचं तर काही जे काही आहे कारण असं की आता महाराष्ट्राची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की आपला महाराष्ट्र जो काही इतिहासात म्हणजे काय जेवढे काय शिवाजी महाराजापासून नसेल तर कोणी असेल महाराष्ट्राचे जेवढे कोणी आतापर्यंत ज्यांनी काही कर्तृत्व दाखवलं श्रम दाखवलं प्रत्येक माणसाने त्यांनी सगळ्यापासून प्रेरणा घेतलेली. सह्याद्रीने लोकांना शिकवलंय आपल्या सगळ्या डोंगर रांगांनी त्या निसर्गाने किती पण आव्हान असलं तर तुम्ही पेरू शकतात आणि त्याला पूर्ण होऊ शकतो त्या आव्हानांना. हे निसर्गाने जे काही शिकवलेलं आहे तो सगळा आपला मला वाटतं सगळ्यांचा स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे ते जे काही ट्रेकिंगचं जे काही आवड झाली गड किल्ल्यांचं सगळं इतिहास समजून घेणार किंवा म्हणजे इतिहासाला नीट समजून तुम्ही तुमचं पावलं टाकणं काय इतिहास चांगलं तुम्ही घेऊ शकतात आणि इतिहासामध्ये पण काही चुकलं की समजून घेऊ शकतात. तर ते मला ते दोन्ही अर्थाने म्हणजे एक ट्रेकिंग असेल आणि त्याला वाचनाचा जो त्या वाचनामध्ये पण मग खास करून इतिहास काय वाचता तुम्ही विशेष आवडीने? इतिहासात म्हणजे जेवढं काय म्हणजे एक तर म्हणजे आपला इतिहास नीट समजून घेणं त्या अर्थाने जेवढं काही लिखाण आहे मग ते कादंबरीच्या स्वरूपात असेल किंवा मग ते अजून काही नवीन लेखन असेल ते सगळंच म्हणजे त्याच्यावर वाचणं करणं आणि त्यातून शिकणं आता एक मागायचं वाचन जसं म्हणजे मला तर लहानपणापासून सगळ्याच प्रकारचं वाचनाची चांगल्या प्रकारे आवड. ती जी काय आहे त्याचा आज आता तसं पाहिलं तर थोडा वेळ कमी जास्त असेल पण तरी पण मी अजून टिकून ठेवलेली दिवस कमी 1 तास तरी त्यासाठी देणं. दुसरं जे काही आता स्पोर्ट्सच्या मध्ये मी सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह राहिलो सगळ्या प्रकारच्या खेळामध्ये. जे काही आता मग मी क्रिकेटमध्ये युनिव्हर्सिटी लेवलला 2दा रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याचबरोबर हॉकी फुटबॉल आता ते सगळं जे काय आहे खेळामधला जो काही आपला स्वभाव तयार होतो हार्दिक खेळामध्ये आपली रोजचा भाग असतो तो आज आता आयुष्यामध्ये आता रोजच्या गोष्टीमध्ये ते आपोआप ती तयार होत जाते मानसिकता. ठीक आहे आपण खेळलो आपण चांगलं खेळलो का ही मत असते. हार आणि जीत हा तर रोजचा याचा भाग आहे. आज हारलोय तर उद्या जिंकणार पाहिजे आणि जिंकलो तर उद्या हारणार नाही हे चालणार सगळं म्हणजे तिन्ही गोष्टी ज्या काय ट्रेकिंग खेळ आणि वाचन सगळं म्हणून त्या शिकत राहतात. संकटाच्या वेळी कशाची विशेष आठवण येते? कारण कोणाला एखादं पुस्तक असतं ज्याच्यातून त्याच्यात उभं राहण्याची प्रेरणा मिळते. काहीतरी एक असं असतं प्रत्येकाचं की गो टू थिंग किंवा गो टू पर्सन असं की सगळ्यात जेव्हा असं वाटतं की आता अरे हरलोय थकलोय त्यावेळी ही गोष्ट आहे जी विलास शिंदेंना मी असं काही आता असं होतच असं काही नाही संकटान किंवा आता रोज काहीतरी खायचं रोज काही चॅलेंज असतं जे आपल्या मनाविरुद्ध करतात असं होत असतं. बरोबर आपल्याला नकोच वाटतं बघ हे असं नाही व्हायला पाहिजे पण होत राहतं. त्याच्यामध्ये एक शेवटी काय आहे म्हणजे मनामध्ये जो एक विचार येतो ते शेवटी एंड काय आहे बा म्हणजे आज आता समजा मी एखादं संकट मध्ये किंवा एखादं नुकसान मध्ये पण ते काय आहे त्या दिवसापुरतं आहे किंवा तेवढ्या वेळेपुरतं आहे त्याचं पुढं काय एंड कोणतं आहे तर माझा शेवटचा दिवस हा एंड आहे मी ते तरी जाणार आहे वरती. आता त्या दिवशी मी काय घेऊन जाणार आहे आणि माझं त्या दिवशी हे कायच ना बॅलन्स मी आता आर्थिक नुकसान झालं ते काय किंवा तात्पुरतं म्हणा ना जाताना कोणीच घेऊन जाणार नाही शेवटी तरी काय जातो जाणार आहे. मग त्यामुळे त्याच्याविषयी काय चिंता करायची किंवा काय भाव करायचं पण तर तुम्ही घेऊन काय जाणार आहे तुमच्या मनामध्ये काय असलेली भावना
तुम्ही जाताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे का, समाधान आहे का, तुम्ही जे काही जेवढं काही जगले आणि जे केलं तुमच्या मनात किंतु परंतु काय राहिले. आणि ते थोडक्यात मग मी प्रामाणिकपणे जगलो का, म्हणजे माझ्या रोजचं येणारे समोर येणार सगळ्या प्रसंगांना मी प्रामाणिकपणे त्याला तोंड दिलं का, मी त्याच्यावर भिडलो का पळून गेलो, त्याच्यावर मनामध्ये म्हणजे स्वतःचा विषय जो काय आहे, जो काय मनामध्ये सन्मानाची भावना आहे तीच वरती घेऊन जातो माणूस, बाकी काही नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे कर्तव्यपूर्तीचं समाधान. म्हणजे तुमचं समोर जे आव्हान आहे तुमचं कर्तव्य म्हणून त्याला तुम्ही भेटले का, त्या दृष्टीने विचार केला तर मग ते आपोआप रोजचं जे काही येणार आहेत प्रसंग संकट आहे त्याच्यात आपण त्या अर्थाने विचार केला का, लोकांमध्ये तेवढं ठेवलं आजचा दिवस शेवटचा आहे आणि मी मग आलेला समोर ते उशिरा कसं फेस करतोय. मग मी साहजिक आहे त्याची प्रतिक्रिया तशी ओढते ना. सह्याद्रीचं सीडिंग गुडनं जी टॅगलाईन आहे तिथं सोप्या भाषेत आहे, चांगलपणा पेरा. मी जे पेरत मला फळ भेटणार आहे. शेतकरी म्हणून मी आता जे काही शेतामध्ये पेरतोय तेच उगवतोय. आता मी गहू पेरले का, मी आता काय अजून आता काटे पेरले, हे तर माझ्या हातात आहे. चांगला विचार तर करणं माझ्या हातात आहे आणि चांगलं कसं प्रकार पुढे आणण्याचा प्रयत्न करणं. त्याचं फळ कसं आलं गेलं ते तर ते थोडं तात्पुरतं आहे ना. ते काय असं काही लगेच निष्कर्ष काढावा लगेच तुम्ही त्याच्यावर चिंता करावी असं काही करा. विलासजी, आज आपण जेव्हा बोलतो तेव्हा शेतकरी महाराष्ट्रातल्या प्रचंड संकटामध्ये, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या पॉडकास्टमध्ये? नाही, आता खरं पडतं संकट हे कोणते किंवा आता अशा प्रकारचे संघर्ष आहे हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. असं कोण माणूस आहे जन्माला आला आणि सगळं एकदम छान छान सगळं वारेणारे झालं. प्रत्येकाला आपल्याला नुसतं जन्मल्यापासून 5 वर्ष चालायला, बोलायला, नीट शिकायला, बोलायला लागतं. त्याचा किती वेळा पडतो पडतो म्हणजे तसं तिथून तर मग आयुष्य जनता बोलायला. प्रत्येक व्यक्ती कोणत्या प्रकारच्या संकटांना संघर्षात तोंड देत असतो. शेतकरी म्हणून आपला संघर्ष जास्त असं एवढं म्हणलं लागेल. पण जेव्हा तुम्ही जास्त संघर्ष बघतात ना तेवढं तुम्ही थोडं थोडक्यात जास्त संधीना बी तुम्ही एका अर्थाने ना कुठंतरी बघत असतात. जर तुमच्याकडे जर तसा सगळा दृष्टिकोन असेल तर असं म्हणजे आपण संकटामध्ये आपल्याला खूप मोठं संधी असा अर्थ होतो. जे कोणाला शक्य नाही ते काम तुम्ही करतात, सगळ्यात अवघड काम तुम्ही करताय याचा अर्थ तुम्हाला तेवढा अर्थ नाही, मग तेवढं संधी आहे. आज जो सकारात्मक नाही शेतीकडे जर पाहिलं तर खूप वेगळं चित्र आहे. कारण जर तुम्ही जर पाहिलं तर आता शेती करतो म्हणजे काय करतो तर मी फूड बिझनेस मध्ये, बरोबर ना, अन्न व्यवसायामध्ये. आणि अन्न ही माणसाची बेसिक गरज आहे, सगळं बंद होईल. बाकी कोणती गोष्ट नसेल तरी चालेल पण अन्न लागणारच. आता मी अशा व्यवसायात घेऊन थोडक्यात जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे, जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत आहे. म्हणजे त्याला काही मरणच नाही. म्हणजे एक असं म्हणलं संधी आहे. दुसरीकडे आता भारताची लोकसंख्या 140 कोटी लोकसंख्या जी आज आहे ती अजून वाढतच चाललेली आहे. अजून आपण जगातले सगळ्यात मोठे लोकसंख्या देश अजून ते अजून मोठा आकडा होणार. 170-180 कोटीकडे जाणं. वरून त्या प्रत्येक लोकसंख्येमध्ये आता त्यांचं खाण्यावरचा खर्च वाढत चाललाय. लोकांकडे पैसे येण्याचा खर्च कुठं होतो पहिला, खाण्यावर होतो पहिला. म्हणजे बाजारपेठ वाढत राहणार आहे. अशी जर पाहिजे तर दुसऱ्या क्षेत्रात नाही परिस्थिती. तुम्ही टीव्ही घ्या, फर्निचर घ्या, मोबाईल घ्या, सगळं त्याला मर्यादित खप आहे ना. पण आपली बाजारपेठ वाढतच चाललेली आहे, वाढणार आहे अजून खूप. मग तसं पाहिलं तर किती मोठी संधी. फक्त ती संधी घ्यायला मी थोडा सक्षम नाही हा माझा प्रश्न आहे. मी कुठंतरी कमजोर आहे हा माझा अडचणीचा भाग आहे. आता मी सक्षम कसं होईल आणि मी त्या संधी कशा घेईल हा मग दृष्टिकोन आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे. आपण नाही घेतलं दुसरं कोणतरी घेणार आहे. पण बाजारामध्ये संधी तुमच्या क्षेत्रामध्ये तरी मोठ्या आहेत आणि ते होत जातात. तर आता आपण कसं घेतो, आता तू कोणत्या भागातला, मी विदर्भातला आहे का मराठवाड्यातला आहे का मी अजून देशातल्या कोणत्या कोपऱ्यातला आहे. आता मला माझ्या याचा निसर्गाने काही दिलेले जे काही आहे शांत दिलेलं आहे. पुढं पाणी कमी येईल म्हणजे त्याला म्हणतो आपण दुष्काळ आहे, तिथे कोरडं वातावरण आहे. म्हणजे कोरडं वातावरण ही तुम्हाला दिलेली मोठी संधी. पाणी कमी आहे तुमच्याकडे, ती तुमची थोडी कमतरता आहे. तर तिच्यावर कशी मात करायची, त्या संधीचा कसा फायदा घ्यायचा आणि बाजाराचा कसा फायदा घ्यायचा, हे जे शांतपण आहे हे आपल्याला शिकायची गरज आहे. आणि त्यासाठी कशी व्यवस्था उभी करायची, कशी आपण क्षमता तयार करायची, हे नियोजनाचा भाग. छोटी शेती हा काही म्हणजे म्हटलं तर समस्या आहे, पण दुसरीकडे म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. कारण छोट्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्त कार्यक्षम काम करू शकता. आता तिला फक्त बाजारात टिकायला मर्यादा आहे, पण तुम्ही जरी त्या प्रकारची व्यवस्था उभी केली, एकत्र आले, त्यानुसार व्यवस्था उभी केलं तर वेगळं चित्र उभं राहू शकतं. जर आता द्राक्ष महाराष्ट्रातले छोटे छोटे शेतकरी 2-2 एकरवाले शेतकरी एकत्र येऊन युरोपच्या बाजारामध्ये फाईट करू शकतात. जर्मनी मधल्या बाजारात सगळ्यात अवघड बाजार आहे, तिथं आपली क्षमता तयार करू शकतात. द्राक्षाच्या शक्यतेमध्ये इतर पिकात काय शक्य नाही, नाशिक शक्यतेमध्ये मग मराठवाड्यात विदर्भात काय शक्य नाही. दृष्टिकोन जर तसं घेतला तर चित्र बदलणार आहे. अतिशय मौलिक असा विचार तुम्ही दिलेला आहे. तर
खचून जाऊ नका शेतकरी बंधूंनो. संकटाचा काळ येत असतो जात असतो, पण सह्याद्रीचं जे एक मॉडेल उभं राहिलेलं आहे ते निश्चितच सगळ्यांना प्रेरणादायी आहे. तुम्हाला काय वाटतं, शेतीबद्दलचे तुमचे विचार, या संदर्भातले तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विलासजींसह आपली रजा घेते सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.